का व बाई शांत? पांडू येतो म्हणे आला नाही अजून. हे काम निघालं शिन माट्याले. येईल मग एक दोन रोजात. काय घर आहे? चाललो तुम्हा संग बाय घरी. हा चाल ना. काय घर नाही तर ती. हा मस्त घर आहे बालीच. तू किती दिवस झाले गेली नाही तिच्या घरी. चाल ना. माय बाई तिच्या घरी माय तिचे लपड होते. त्या बाबती भेट म्हणून गेलतो बाई. त्याच्या उपर नाही गेले मी. आता तर वाली राहते म्हणते ना मग. आता काय पाहा तिचं घर. हा मग येऊ का मी तिच्या घरी. पण बाई शांती मला असं वाटते माय साजरं लागेल का दोघे ते जाणं. तिची सासू हाय म्हणतं. काय म्हणेन ते बाई. काय म्हणणार आहे तिच्या घरी का आपल्याला काय पूर्णाच्या पावांचा खान झाला ते का. आता त्या बालीनं फार्म तिनं फोन केला. तिच्या सुनेनं फोन केला आपल्याला म्हणून चाललो आपण का उचल चोखण चाललो काय. हा मग आता उलसगरी कंपनी नाही तुला तर पाहिलं. मागे होते कंपन मनात सोडून. पण आता बालीसाठी जावं लागते ना. तिच्या सासूला का समजत नाही. तिनं केलं तर आपल्याला काल जावं लागते. काढणार आहे. चल तू मा सांगतोस की मला बी टेन्शन नाही मा. अति मग ते शिटूच्या भावती कसं फालतू. आणि आता राहून राहील ते राय ना. सकाळी पुष्पाय वहिनी म्हणीन माय बी नेरमा लेन लागे दिले धाडून. पुष्पी नाही तशी नाही पुष्पी. तशी नाही पुष्पी एका परी. तुला त्या रोजी फोन आला तर म्हणे ना पाठवला म्हणे गुडीले नाही. पुष्पी तशी साधे नाव स्वभाव ना. अशी लय वायफट नाही काही. माझ जीव आहे तिचा. हो तिच्या माहेराच्या अंग इतका लळा नाही दिली इतका मला आहे. मी बोलते तरी बी येते माझं बुडेवर देवर करत. आपण म्हणा बुडे म्हणता का मला. सासूबाई अशी करते. नाही हो मा साजरी आहे माय बी साजरी आहे. तू साजरीच राहायचं सांग. सांग दिनूचे बाबाले ते आल्याला लावलं बाई. काय सांग आले काय पाय तुम्ही. होती मी आलीस. शिटू शिटू दिनूचे बाबा आले का बाई घरी. चल बाई मी देतो अंग टाकून. यायचं चालूच राह माय. देतो मी अंग टाकून. माय बाई मग ये ना हिशोबाले डायरी काढले ना तीच ठेवली. काय माय लिहिलीच्यात काचा हिशोब तर काय सांगा. जाऊ दे तिकडे अशीन काही काचा हिशोब करणार एवढं आता सांभाळा लागते कारभार. त्याच अशीन काही मला कायच कळते. जपूड दे होतीस. गंगूबाई वा भाऊ आहेत का घरी. कोण भाई वा इकडे हा का अंदर हा का. मी हो भाऊ आहेत का म्हणलं घरी. नाही भाऊ नाहीत घरी. तुला काय एवढं काम नाही सकून भाऊच. मी दयपारून गावात चालली म्हणलं. मग भाऊ सांगून जा लागते का तुले गावाली तर जा ना मग. गंगूबाई मजुरी मागायला आली मी. आता मी गावात चालली तर मला पैसे आहेत म्हणलं. कमाल आहे बाई तुमची. एक दिवस कामाला येत ना लागे दुसऱ्या दिवशी मजुरी पाहिजे. दोन पैसे हातात नसतात का तुमच्या. गावाचा तर मग का फक्त या मजुरीवरच आहे का मग. घरी नाहीत ते. आताच गेले सध्या गेले काय सांग भाई गे फोन आलता कोणाचा तर गेले ते लगे आले नाहीत घालता लागे द्या मजुरी. घरी नाहीत ते ये संध्याकाळची. माय गंगूबाई मी तुम्हाला सांगलं ना मी पण गावाला चालली. तुमच्या जवळ असतील तर द्या ना मला. तसं हो बाय हिसाब केला मी तर 700 रुपये होऊन राहिले मला. तर म्हणलं मला पुरे 3000 देऊन द्या. वरचे 3 रुपये मी टिकून आले की काही कामाला आले की काढून दे. माय बाई हिशोब येते का लागे. मला हिशोब नाही केला लागे. तुम्हीच केला का पहिले हिशोब. 2700 झाले म्हणतं. करून तुला 300 रुपये शिल्लक द्या. 3000ची पंदी नोट द्या नाही. तू आली नाही घरी तर काय करा माय. 2700 मजूर झाली का लागत वाली. कोणा केला माय हिशोब. 4 दिवस चालते मग कामाले. गंगूबाई आम्ही काही 1 रुपया शिल्लक म्हणत नाही. आणि हिशोबात कमी आले. भाऊने केलाच असेल आणि नशिनी केला आणि केलाय आणि मी आले आणि मला शिल्लकही पैसे दिले तर मी तर काही गावून जाणार नाही तुमच्या 400-500 रुपयासाठी. तिकून आली की माय मी मजुरी फेडून देतोच. कमी का त्या 400 रुपयासाठी 300 रुपयासाठी काय तिकडे पोहून जाणार आहो का. येणार नाही का घरी मा घरदार सोडून. नाही गंगूबाई माणसाला माणसालाच लागले अजून. एवढी बेमानकी नाही आली आमच्या अंगात. आता गावली म्हणून आली माय मजुरी मागेली नाही तर मी तर येत होती. आता नाही घरी देत काय करा. माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. असले तरी मी देत नाही. माझ्याजवळ तर लाखांना पैसा आहे पण मी देत नाही. मजुरीचा पैसा ते मला बोलतील ना. म्हणतील मी केला नाही अजून काही नाही लागे तू लागे पैसे देऊन दिले. मी काही पैसे देत नाही बाई. माझ्याजवळ तर 2 लाख पडेल नोटीच आहेत पुस्तकाली. पण नाही मी त्यातले. ते तिकडे आले की हिशोब करतील आणि मग पैसे देते. गावा जाणं का अर्जंट आहे. गावा चालली कुठे चालली अशी.
सकाळी जाजो, संध्याकाळी येते घरी, हिशोब करतील, तुला पैसे देतील आणि सकाळचं गावाले. गावा जायला तिकिटा पुरती पैसे नाहीत का हे? काय माय काय जीनं जगावं असं. गावावर म्हटलं तर तिकीट आले पैसे नाहीत. माय आता एसटीचं भाडं करतच आहे, तेवढी नाहीत का? काही नादारी खरंच व लय खराब बाई नादारी. आता पैसे आलेला नाही समजत. माझ्याजवळ तर माई अशा गड्ड्याच्या गप्पाळ्या असतात. घरी गाडी आहे, मला गाड्याची गरज पडते माय बाई. मी तर 4 चाकी गाडीत बसतो, अशी साहेबीन सारखी जातो. पण माय जीवन पाहिलं की लय खरं वाटते बाई व. हाताचा पोटका सोपा आहे का व? पण बाई हे बाय इमले साऱ्या गोटी खरी, पण पैसा काही नाही बाई. माझ्याजवळ आहे तो काही मी देत नाही. संध्याकाळी ती हिशोब करतील आणि घेऊन जाय माय पैसे. अशी गर्विष्ट बाई आहे नाही असं वाटते. पण काय करा आता, पैसावाले आहेत, आपल्याला मजुरी याच लागते माय. सांग आता मला पैसे देत माझा वजन होत नाही का? हो मला आता उद्या जा लागेल. सांग फाल मी सांगलं मी आज पारून येतो म्हणून, सारा धंदाही करून ठेवला. सांग बाई आता कुणाला पैसे मागू? आता हे काही देत नाही मला हलकट पडायची. भाऊ माय आता समोर होते ना, सगळं यायला पुरलं तर मला म्हटलं काय माय दिवस निघाला जा जा घंटोऱ्यानं कुठे गेले काय सांगा माय. काय माय भाऊ आले ते सांग जा बरं, तेले सांग जा इमलीचा हिशोब करा म्हणा, गावा जावं लागते मला, अर्जंट आहे पैशाचं. हो माय बाई इमलीचा हिशोब करा. माय बाय बाय लस कलेक्टरच आहे. चालते वाटे. हा सांगतो जा, आणि जाशील तर गेट बंद कर, फुलं गिला नेऊ नको, नाही तर तसं बाई फुलं उडतात बाई बाया निरा झाडं निरा करून ठेवतात. आमचं एवढं मागाच्या कलमा आणते मायसून आणि सारं गाव फुलं नेते. खरे काकू कस काय आलते? आले चालले काय नाही माय पिंके, मजुरीला आलती तर सासरे घरी नाहीत. झाला धंदा काय आता सकाळचा टाइम चालूच आहे. सेपराला अजून मला माय सासरे आता गेले कुठेतरी, फोन आलता ते कोणाचा तर गेले. मग माय सासू आहे ना घरी, मग का नजुरी तुम्ही चालला आहे का आज गावाले आजीच्या घरचा ना? हो माय बाई चालली होती व, तुला तर सांगलं काल अच्छा भेटीला जात होती. पण ते माहित आहे सासू माझं लाखानं पैसा आहे पण मी देत नाही म्हणते माय. आता कुठे मागणं माझ्या लाखातला आपल्याला माहिती मुली माय 2700 रुपये झाली ना, आणलं 3000 द्या मला पण दे मा काम होते तिकडे. तिकडून आली की येतोच मी कामाला का परी फिरायला जातात. पण ती बाई नाही म्हणते बाई जाऊ दे बाय तसं आले की म्हणशील का तेवढं. मग मी 4 वाजता गेले चालते, 4 वाजताच टाइम आहे, नाही तर मग सकाळी जावं लागेल माय. मग गेसी नक्की घरी नाही. पिंकीला धंदा सोडून या बायच्या गोटी कर भल्ला येते. पिंके झाला का तिकडला अंगलला चहा ठेवजो मासाठी, प्युअर दुधाचा ठेवजो. मागाची चहा पत्ती आणली तो सासऱ्यानं काल ते टाकजो बरं. नाही हो काकू ते कुमार भाजीपाला लावून राहिला ना, तर मग त्यानं बोलावलं. तो भल्ला माय डोकं खाऊन राहिला, भाजीपाला लावला सारा इकडे दांगळ व्हायचा. तर बोल बी घेऊन द्यायला चहा म्हणे. ते मग घे बी काय असं आहे का? पण नाही यास 2 फोन केले ते मग जातो मग बा शेवटी गेले. आता मग तिकडेच जायला आहेत ते. माझ्याजवळ आहेत काकू पैसे, तुम्हाला देऊ का मी? ते हिशोबा झाला तुमचा की माझ्या सासऱ्याजवळचे घ्या माय मला वापरून द्या. अर्जंट आहे का तुम्हाला जाणं? फार सुद्धा फार सुद्धा तीन तर देणं माझा नव्हते आज. मग भेट होते माहिती दुसरं काय हो, तब्येत जशी नरम गरम आहे ती. असं वाटतं मा एक दिवस आपण पुढे ढकला भस्कन मेली तर 10 दिवस राहावं लागेल एका परी तुकडे वळत ते भावाच्या घरी. मग भाऊ म्हणून गेली आता कशी राही बाई, आणि माय बोलावे तर आली नाही जिथे पण आता राहून काय फायदा. म्हणून असं वाटतं माय जा भस्कन देतं का? मग तो ती असत दे मला भाडापुरती दे का परी राहू दे तेवढे पैसे ताजं असतील 400-500 तेवढेच दे, जाऊ दे तेवढेच घेऊन जातं. मग तिकून आली की बा तो आला सांग मजुरी आहे माय त्याच्यातूनच काटून घ्यायचोय का परी. काकू न्या मग माझोळ आहेत, थांबा आणतो मी चहा. ठेवू ना मग कुठे चालली? हा ठेवतो ना ठेवतो, थांबा 2 मिनिटं. लयच राजोटीन झाली ना बाई हे पिंकी. सांग ते इमलीला वापस पाठवलं ते घरी नाही आणि हे लागीच्या जवळचे पैसे देते लागे आता उजागर बोडायची. लच वरड आहे माय सून. अरे सिंपल कुमार कुठे गेला? ते अकोटले गेले ना, दादा येणार आहेत तिकडून, पिंकी त्याच्या घरचे. हे इकडून गेले, ते बी घेणार आहेत आज. असं का? पाहुणे यायचं म्हणलं, पाहुणे तिकडे येणार आहेत का? मला तू म्हणे पाहुणे येतात नाही, आतला पाहुणे घरीच येतात काय? असं असं बी घेतात का आज? असं
बरं पाहुणे येतील ना मग इकडे? हो हो, हे म्हणत आणतो म्हणे तिकडे. पण काय माहित मग पाहुणे म्हणत जसं तिकडच्या तिकडूनच जाईन बा मी. तर ते काय ते मेथी तोडणं आहे का काहीतरी आहे असं. तर मग काय माहिती येतात की नाही, तर ते चहा पाण्यापुरते. नाही नाही, येतील येतील, इकडे आल्यावर येतील ना मग घरी भेटीले. हे पाहिजे तू करतो काही नाश्ता पाणी. हा, आले तर आता थांबतात नाही थांबत. हा, आता याला बी घेऊन द्यायला येऊन राहिले म्हणते ना. बरं आहे बरं आहे, चांगलं आहे. पाय करतो बाई, हा आले पाहुणे की. हो बाबा, मी नाश्ता करील ना, म्हणजे जेव्हाच नेईल. ते आईनं बेसनाचे लाडू केले, ते निधीले आवडतात. तर आई मग पाहुणे येऊनच राहिले तर देता येतात पाहुणेसोबत. जेवले तर इथं वाढता येतात ते, आणि सोयी देता येतात जसे मग निधीसाठी. जेवले तर मग नाश्ता द्यावा लागेल. असं असं, बरं बरं, फार सुद्धा मग. हे कुठे गेली? ते ताक पाहायला गेले, ते आंबा लावलं तर सकाळी. सकाळी काही गेले नाहीत, तर मग आता आहे का पाहून येतो. पण पाहुणे आले तर मग गडी गिडी करायचं काम पडलं जेवणात उद्या. ताकासाठी गेल्या त्या. असं असं, बरं बरं. आजचा पेपर नाही का बाई? आज सकाळून काही वाचलंही नाही लेख म्या. दिसला नाही, आला नाही का बाई आज? आला बाबा. मी 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 आता तिकडे आणते ना. वाच वाच, तू वाचून राहिली तर वाच वाच मग. मी आज वाचलाच नाही पेपर सकाळी. नाही, वाचला मी मगाशीच. आणि तिथंच ठेवून दे, आणते ना. हा, सुनबाई चाट होतं का बा? हो बाबा. हो, करते. ठोई बरं मग, चहाच घ्या वाटून राहिला आज. हा, बाबा, लाडू देऊ का तुम्हाला? नाही राहू दे ना, राहू दे मग, पाहुणे पाहुणे संग घ्यायला लागेल ना. राहू दे, चहा ठेव बा. बरं.